आता आपण ड्रॉवर बनवायला शिकणार आहोत. इथे एक बटन असणार मेन्यूचं. त्या बटनला क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडने एक ड्रॉवर आला पाहिजे. त्या ड्रॉवरमध्ये आपण वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट करणार, त्यानुसार पेज ओपन होणार. मग हा जो ॲप बार आहे, ॲप बारमध्ये टायटल या सेक्शनला आपण काय दिलं आहे, एक टेक्स्ट विजेट दाखवलं आहे ज्यामध्ये ॲप बार हे नाव आहे. तसंच मी काय करतो, त्याचा आणखी एक सेक्शन आहे ॲप बारचा. जसं लिस्ट टाईलचे वेगवेगळे सेक्शन असतात, टायटल, सब टायटल, लीडिंग, ट्रेलिंग, तसा याचा एक लीडिंग म्हणून सुद्धा आहे. त्याला मी इथे काय देतो, आयकॉन बटन देतो. आयकॉन बटन. मग इथे आयकॉन बटनची ऑन प्रेस्ड मेथड आणि आयकॉन. मग इथे आयकॉन काय करतो, आयकॉन्स डॉट मेन्यू, मेन्यूवाला आयकॉन लावतो. याची ऑन प्रेस्ड मेथड, याच्या ऑन प्रेस्ड मेथडला काय व्हायला पाहिजे, तर या करंट स्कॅफोल्डवरचा नॅव्हिगेशन बार ओपन व्हायला पाहिजे. मग ओपन नेव्हिगेशन ड्रॉवर, नेव्हिगेशन बार नाही सॉरी, नेव्हिगेशन ड्रॉवर ओपन व्हायला पाहिजे. मग मी इथे असे हे दोन पॅरामीटर पास केले, एक म्हणजे काय ऑन प्रेसचा आणि दुसरा म्हणजे हा आयकॉनचा. हे ॲप बारचं इथे थांबतं. मग मी जर आता हा सेव्ह करून बघायला गेलो तर इथे एक एरर येऊ शकतो. याच्यावरती क्लिक केल्यावर तो ओपन व्हायला पाहिजे, अजून काय आपण तो बनवलेला नाही. जर या ठिकाणी एरर आला, आयकॉन बटन हे जर इथे जर काय एरर आला तुम्हाला, तर सिम्पली काय करायचं, हे आयकॉन बटन आहे ते बिल्डरमध्ये टाकायचे. जर पुढे एरर आला तर मी ते टाकून दाखवणार. हे आयकॉन बटन झालं, याच्यावरती मी क्लिक करणार तेव्हा तो ड्रॉवर ओपन व्हायला पाहिजे. मग आता या स्कॅफोल्डसाठी, स्कॅफोल्डमध्ये मी ॲप बार दिलेला आहे इथून इथपर्यंत. त्याच्यानंतर स्कॅफोल्डमध्ये बॉडी दिलेली आहे. आता स्कॅफोल्डचा तिसरा पार्ट मी इम्प्लिमेंट करणार, जो आतापर्यंत तुम्हाला शिकवला नव्हता. तो म्हणजे काय, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये नव्हता म्हणून शिकवला नव्हता. तो म्हणजे काय, ड्रॉवर. मग ड्रॉवर, मग हा जो ड्रॉवर आहे या ठिकाणी आपण काय करणार, कुठलं विजेट वापरणार, ड्रॉवरचं आपण विजेट वापरणार. ड्रॉवर हे विजेट. आता त्याची ही वेगवेगळी ॲट्रिब्यूट्स झाली. त्याच्यातलं सध्या मला कुठलं लागणार आहे, चाइल्ड ॲट्रिब्यूट लागणार आहे. ड्रॉवरचं हे चाइल्ड ॲट्रिब्यूट. आणि त्या ड्रॉवरमध्ये अशी मला उभी लिस्ट दिसली पाहिजे, होम, प्रोफाईल, सेटिंग अशा बटनची. मग त्याच्यासाठी मी इथे लिस्ट व्ह्यू बनवतो आणि त्या लिस्ट व्ह्यूचे चिल्ड्रन कोण असणार, तर ते हे असणार लिस्ट टाईल. लिस्ट टाईल त्याच्यातला एकाला टायटल काय देतो, होम. त्यानंतर दुसरी लिस्ट टाईल, तिसरी लिस्ट टाईल, होम, प्रोफाईल, सेटिंग. तुम्हाला जे काय पाहिजे ते देऊ शकता. मग आता मी इथे क्लिक करायला जातो, तर मग इथे हा एरर येतोय, स्कॅफोल्ड ऑफ कॉल्ड विथ कॉन्टेक्स्ट दॅट डज नॉट कंटेन. हा जर एरर आला तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं इथे चेंज करावं लागेल आपल्याला आयकॉन बटन. मग हा कोड आहे ना, मी हा जसाच्या तसा सगळा कॉपी करतो, आयकॉन बटनचा इथपर्यंतचा कट करून ठेवतो. आणि या ठिकाणी काय पास करायचं, बिल्डर म्हणून असतं, बिल्डर. मग हा वाला पार्ट आहे, या कोडून इथे कंट्रोल स्पेस दाबायचं आणि एंटर मारलं तर याच्या आतमध्ये तो कोड पेस्ट करायचा मग असा. आणि तो सुद्धा कसा, रिटर्न शब्द लिहायचा आणि मग पेस्ट करायचा आणि सेमिकोलन. आता होणार ते. मी काय केलं पुन्हा दाखवतो. पहिलं काय होतं तिथे, हे आयकॉन बटन ते मी काढून टाकलं, आयकॉन बटन काढून टाकलं आणि इथे काय लिहिलं, बिल्डर. बिल्डरमध्ये हा वाला पार्ट होता तो काढून टाकला, कंट्रोल स्पेस मारला, सिंगल लाईन मल्टी लाईन कोडनुसार मी हे निवडलं. जर वरचं कर्ली ब्रॅकेट निवडलं तर रिटर्न शब्द लिहावा लागेल. जर तुम्ही हे निवडलं ॲरोवालं तर रिटर्न शब्द लिहावा लागणार नाही. वरचं निवडलं
इथे रिटर्न आणि इथे तो कोड मागासचा कॉपी पेस्ट केला, रिटर्न आयकॉन बटन. आता मात्र मागासचा एरर येणार नाही. ओपन झाला बघा, होम, प्रोफाईल आणि सेटिंग. आता याच्यासमोर मला आयकॉन दाखवायचे आहेत. लिस्ट स्टाईलमध्ये डाव्या बाजूला आयकॉन दाखवायचे आहेत. तर मी काय घेणार, लीडिंग, ट्रेलिंग, सबटायटल काय घेणार. डाव्या बाजूला आयकॉन दाखवायचे आहेत, काय वापरणार, लीडिंग की ट्रेलिंग. हां, लीडिंग. ट्रेलिंग म्हणजे उजव्या बाजूला दिसणार. इथे मला काय आयकॉन दाखवायचा आहे, आयकॉन्स डॉट होम. त्यानंतर सिमिलरली मी यांना सुद्धा देतो. प्रोफाईलला काय देतो, अकाउंट हे अकाउंट दिलं आणि याला सेटिंगला सेटिंगचं देतो. आलं, अकाउंट हा देतो भरलेला. ओके, हे कळलं एवढं. आता यांच्यावरती क्लिक केल्यानंतर एखादं पेज आपल्याला ओपन करायचं असेल ते तुम्हाला नंतर दाखवतो, पण ह्याच्यावरती सुद्धा आपण काहीतरी लावू शकतो. फर्स्ट लिस्ट याच्या अगोदरचा चिल्ड्रन, लिस्ट स्टाईलच्या अगोदरचा चिल्ड्रन आपण एक हे करू शकतो, वरती काहीतरी युजर अकाउंट वगैरे डिस्प्ले करतो ना त्या पद्धतीने. मग मी इथे काय करतो, हे खाली ढकलतो आणि वरती युजर अकाउंट ड्रॉवर हेडर हे ॲड करतो आणि हे ॲड करून झाल्यानंतर एक कॉमा देतो. कॉमा का दिला, कारण याच्या खाली दुसरा चिल्ड्रन आहे म्हणून. कळलं. त्याच्यातलं हे पहिलं ॲट्रिब्यूट आणि हे दुसरा ॲट्रिब्यूट. मग इथे मला अकाउंट नेम काय दाखवायचं आहे ते स्पेसिफाय करतो. अकाउंट नेम जे काय मला दाखवायचं आहे ते इथे दिसणार. अकाउंट ईमेल जो काय दाखवायचा आहे तो इथे दिसणार. पण तो कसा दिसणार, तर टेक्स्ट विजेटच्या आतमध्ये. इथे सुद्धा टेक्स्ट विजेटच्या आतमध्ये जो काही ईमेल असणार तो दिसणार. अजून आपण काय करू शकतो, तर तिथे प्रोफाईल पिक्चर सुद्धा दाखवू शकतो. इमेज. मग मागे तुम्हाला इमेज असेट मधली इमेज कशी वापरायची ती दाखवलेली. ऑनलाईन इमेज जर वापरायची असेल तर image.network आणि इथे तुम्ही ऑनलाईन इमेजचा URL टाकू शकता. ऑनलाईन यूजर प्रोफाइल इमेज URL. आम्ही कॉपी करतो इथून आणि इथे पेस्ट करतो URL. आणि इकडे चेक करतो. इथे अकाउंट नेम, ईमेल आणि इथे ती प्रोफाईल पिक्चर आली. कळलं. आता दिसतो ना जरा प्रोफेशनल. हां, मग त्याचा कलर वगैरे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता इथूनच. इथेच आहेत सगळ्या प्रॉपर्टीज ह्या ड्रॉवरला. हे बघा, हे वेगवेगळे कलरच्या प्रॉपर्टीज आहेत, या तुम्ही सेट करू शकता. तर आता मला काय करायचं आहे की याच्यातल्या ज्या एकेका लिस्ट स्टाईलवरती मी क्लिक करणार तसं मला वेगवेगळं पेज ओपन करायचं आहे. एक होम पेज असणार, एक प्रोफाईल पेज आणि एक सेटिंग पेज. मग तशी आपण इकडे पेजेस बनवून घेऊया.
ही मेन फाईल आहे. तर मी इकडे एक डिरेक्टरी बनवतो पेजेस नावाची आणि याच्यात वेगवेगळी पेजेस बनवतो. एक होम पेज. मग इथे मी कोड काय लिहिणार, एक स्टेटलेस विजेट बनवणार, नको असलेला पार्ट काढून टाकतो, इम्पोर्ट करतो. कुठली लायब्ररी इम्पोर्ट करणार, material.dart. त्याला नाव काय देतो, होम पेज. आणि हे रिटर्न काय करतं तर स्कॅफोल्ड. आता त्या स्कॅफोल्ड मध्ये आपण काय करूया, ॲप बार मध्ये टायटल काय लिहूया, होम लिहूया. हे होम पेज आहे म्हणून. काय झालं, हां हे टेक्स्ट विजेटमध्ये टाकलं पाहिजे. ॲप बारला आपण टायटल दिलं, बॅकग्राऊंड कलर, आणि तो कुठून येणार, त्या मटेरियल ॲपमधून येणार, इथून येणार, जो आपण इथे सेट करून ठेवला आहे. कुठे, इथे संपूर्ण ॲपला ते लागू होणार. त्यानंतर बॉडी टॅगमध्ये मी सेंटर टॅग घेतो आणि सेंटरचा चाइल्ड एक टेक्स्ट टॅग बनवतो, होम पेज असं लिहितो इथे. हे काय झालं आपलं होम पेज. सेम असंच मी आता काय करणार, प्रोफाईल पेज आणि सेटिंग पेज. प्रोफाईल पेज आणि असंच सेम सेटिंग पेज. अशी ही 3 पेजेस बनवली मी. मग आता ही जी 3 पेजेस आहेत ती मला ओपन करायची आहेत. या लिस्ट स्टाईलवरती क्लिक करणार तेव्हा याची कुठली मेथड मी कॉल करणार, ऑन टॅप ही मेथड मी कॉल करणार. सिंगल लाईनचा कोड आहे म्हणून हे घेतलं, एरो फंक्शन, नेव्हिगेटर डॉट पुश कॉन्टेक्स्ट, आणि त्यानंतर इथे मटेरियल पेज रूट. या ठिकाणी आपल्या पेजचं नाव, कुठलं पेज ओपन करायचं आहे मला, होम पेज. हे झालं. सेम टू सेम याला येणार, फक्त पेजचं नाव बदलणार. होमला क्लिक केलं बघा, होम पेज आलं बरोबर. प्रोफाईलला क्लिक केलं, प्रोफाईल पेज आलं. सेटिंगला क्लिक केलं, सेटिंग पेज आलं. याला बॅकग्राऊंड कलर, फोरग्राऊंड कलर ॲप बारला कुठून मिळाला, होम, सेटिंग आणि प्रोफाईलला. तर इथे आपण वरती मेन पेजमध्ये आपण मटेरियललाच काय देऊन ठेवला आहे, ॲप बार थीम ही देऊन ठेवली आहे. ती संपूर्ण ॲप्लिकेशनमध्ये जिथे जिथे ॲप बार असतील तिथे हे कलर लागू होणार. समजलं का? अशा प्रकारे तुम्ही हे बनवू शकता. काय, ड्रॉवर. आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली ती म्हणजे हा जो ड्रॉवरचा कोड आहे तो मी या मेन फाईलमध्ये ठेवला आहे. हा वाला जो कोड आहे तो मेन फाईलमध्ये ठेवला आहे, इथून इथपर्यंतचा. मग तुम्हाला
हा सेपरेट फाईलमध्ये ठेवायचं असेल जेणेकरून तुमचा कोड आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे, कन्सिस्टंटली दिसला पाहिजे त्याच्यासाठी, तर तुम्ही काय करू शकता, हा जो काही ड्रॉवरचा कोड आहे तो कॉपी करून, मी हा कॉपी केला इथून इथपर्यंतचा कॉपी केला आणि पेस्ट करतो एका वेगळ्या फाईलमध्ये, एक वेगळी फाईल तुम्ही इकडे बनवू शकता, बाहेर बनवू शकता, कुठेही बनवू शकता. त्याला मी नाव काय देतो, साईड ड्रॉवर असं नाव देतो. जेव्हा असा एखादा आपण कोड दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी पेस्ट करत असतो तेव्हा इथे साईड ड्रॉवर आहे ना, इथे मला स्टेटलेस विजेट बनवावं लागेल आधी. त्याला नाव काय देणार, साईड ड्रॉवर. नको असलेली लाईन काढून टाकायची, इम्पोर्ट करायचं मटेरियल आणि इथे काय करायचं, रिटर्न. इथे आपला कोड तो कॉपी पेस्ट करायचा, कुठला, हा वाला जो कोड आहे तो इथे टाकायचा रिटर्नच्या इथे. कळलं एवढं, समजलं का? आणि मग याचा ऑब्जेक्ट इकडे बनवायचा. आता मी हा संपूर्ण कोड जरी काढून टाकला तरी चालतो, हा संपूर्ण कोड काढून टाकणार आणि याच्या जागेवर फक्त इथे मी काय लिहिणार, साईड ड्रॉवर, त्याचं ऑब्जेक्ट बनवून इथे सोडलं. आणि याचं जरी आउटपुट बघितलं तरी काय असणार, सेमच असणार. कळलं? याने काय झाला, जरा कोड तुमचा कमी झाला बघा, नाही तर इथे परत खूप खाली कोड होता. म्हणजे तुम्हाला ड्रॉवरमध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर या सगळ्या फाईलमध्ये तुम्हाला चेक शोधत बसायला नको. कळलं? डायरेक्ट तुम्ही कुठे जाणार, साईड ड्रॉवरमध्ये जाणार आणि तो कोड चेक करणार. कळलं का? आता याच्यानंतर पुढे आपण बघणार काय, इथे खाली जो बॉटम नेव्हिगेशन दिसतो किंवा टॅब दिसतात त्या टॅबनुसार वेगवेगळं पेज ओपन करता येतं ते बघणार. जसं की व्हॉट्सॲपमध्ये बघा खाली चॅट असतं, त्यानंतर इथे अपडेट असतं म्हणजे स्टेटस, आणि उजव्या बाजूला कॉलिंगचं असतं. आणि असं तुम्ही स्वाईप केलात तरी ते स्विच झाले पाहिजेत पानं, पेजेस, ते सुद्धा आपण बघणार आहोत.